टाइम झोनवरच्या या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. तर टाइम झोनवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी लक्ष द्या. आपल्याला प्रश्न होता दिल्ली येथे 77 रेखावृत्तावर 9 वाजले असतील तर 104 रेखावृत्तावर सिंगापूरला किती वाजले असतील, हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. आणि कसा आहे तो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आपण सांगितलं पूर्वेकडचं रेखावृत्त असेल तर काय करायचंय, मोठ्या रेखावृत्तामधून लहान रेखावृत्त आपण काय करतो, मायनस करतो. मग मोठं रेखावृत्त कुठलं इथे 104, छोटं रेखावृत्त कुठलं इथे 77. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण 77 आपण काय करणार, मायनस करणार. ओके, किती येतं आन्सर 27. ओके, आता 27 ही रेखावृत्त आहे दोघांच्या मध्ये, बरोबर आहे. मग 27 रेखावृत्ताचं आपल्याला काय करायचं, टाइम करायचंय. म्हणून याला आपण काय करतो इंटू 4. ओके, इंटू 4 केलं तर किती आन्सर येतं 108 मिनिटे. किती मिनिटे 108 मिनिटे. ओके, आता ही जी मिनिटे दिली याला कन्वर्ट करणार आपण कशामध्ये, आवर्स मध्ये, बरोबर आहे. आता याला आवर्स मध्ये जर कन्वर्ट केल्या या ठिकाणी किती येतं आपल्या इथे 1 hour 48 मिनिटे. किती येतात, बरोबर आहे 1.48 येणार. बघा 60 काढा नाही याच्यातले, 60 काढल्यावर उरतात किती 48. 60 म्हणजे 1 तास, उरले किती मग नंतर 40 आणि हे 8 48, बरोबर आहे. म्हणजे किती झाले 1 तास 48 मिनिटे. ओके, आता 1 तास 48 मिनिटे आपण सांगितलं की दिल्ली या ठिकाणी किती वाजले, बरोबर आहे, किती वाजले 9. मग आपण इथे टाइम काय करतो आपला प्लस. ओके, किती प्लस करणार आपण, का त्या टाइम कुठला पूर्वेकडचा टाइम या ठिकाणी काय होतो प्लस होतो. ओके, मग ऍडिशन जर केली आपण तर किती येतं, ओके कुठे सिंगापूरला किती वाजले 10:48. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय ना PM. समजला, लक्षात आलं की नाही, ठीक आहे. तर या पद्धतीने पहिला प्रश्न आपला हा होता, तो याचा आन्सर ते होतं. ओके, दुसरा प्रश्न काय दिला तुम्हाला, सौराष्ट्र ते अरुणाचल प्रदेश यामध्ये किती तासाचा फरक आहे. ओके, आता आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्या भारताचं सौराष्ट्र इथे, बरोबर आहे. आणि इकडे जर बघितलं तर आपल्या इथे हा भाग दिसतो अरुणाचल प्रदेश, बरोबर आहे. हा भाग कुठला अरुणाचल प्रदेश, येस. इकडे काय सौराष्ट्र. ओके, म्हणजे इथून जर बघितलं आपण इथून तर इथपर्यंत जर आपण विचार केला तर या ठिकाणी सौराष्ट्र स्टार्ट होतो आपल्या इथे 68 रेखांशवर, किती 68. ओके, आणि अरुणाचल प्रदेश होतं 97 रेखावृत्तावर, किती रेखावृत्तावर 97. ओके, आता हे आपण जर बघितलं तर हा भारताच्या कुठल्या डायरेक्शनला आहे, म्हणजे आशिया खंडाच्या कुठल्या डायरेक्शनला आहे, तर पूर्व, बरोबर आहे. मग दोन्ही बाजूला कुठले तर पूर्व. मग इथे सुद्धा काय करणार आपण मोठ्या रेखावृत्तातून. ओके, मग मोठ्या रेखावृत्त कुठल्या ठिकाणी 97 मायनस 68 इज इक्वल टू किती येतं 29. ओके, आता 29 इंटू 4 इज इक्वल टू 116. म्हणजे बघा 9 चौक 36, बरोबर आहे. आजचे किती 3. ओके, 4 दुने 8, 8 आणि 3 11. म्हणजे ही काय झाली मिनिटे, 116 काय झाली मिनिटे. ओके, आता 116 मिनिटे कन्वर्ट करा कशामध्ये, आवर्स मध्ये. 1 hour 56, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 4 मिनिटे काय कमी आहे. म्हणून इथे जर बघितलं या दोघांमध्ये कितीचा फरक आहे तर लक्षात घ्यायचा 2 hours फरक. किती तासाचा फरक आहे 2. म्हणजे कमी तर दिलंच नाही आपल्याला, किती 2, 2.5, 3.5 याच्यामध्ये आपल्याला काय दिलं टाइम दिला. ऑप्शन बघा मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, प्रश्न दिल्यावर ऑप्शन दिले. ओके, तर साधारणतः किती 2 तासाचा फरक आहे. म्हणून आपण सांगितलं होतं की आपल्याला 7 सिस्टरनी सेकंड टाइम झोन मागितलेला आहे, सांगितलं होतं, पण इथे दिलेला नाही. कळलं, यासाठीच का तर त्या गुजरात पासून तर अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये किती तासाचा फरक पडतो 2 तासाचा फरक पडतो. ओके, पॉईंट क्लिअर इथपर्यंत समजला. ओके, त्याच्यानंतर जर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, भारतात दुपारचे 12 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय मूळ रेषेवर किती वाजले असतील. ओके, आता इथे जर बघितलं आपण ही आंतरराष्ट्रीय मूळ रेषा आपली, बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण इंडियात जर बघितलं आपण तर या ठिकाणी दुपारचे किती वाजले 12 PM, बरोबर आहे. तर आंतरराष्ट्रीय वारेश्वर किती वाजले असतील, बरोबर आहे. आता आपण सांगितलं की भारताच्या ग्रीनिच वेळेचा टाइम हा किती पुढे आहे 5.5 तास पुढे आहे. म्हणजे आपण 5.5 तास काय येणार मागे येणार. ओके, मग मागे आलं तर किती वाजतात. ओके, म्हणजे किती वाजणार या ठिकाणी 6:30 काय येणार 6:30 येणार. 6:30 काय येणार AM, काय येणार या ठिकाणी AM. समजलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, भारतामध्ये दुपारचे 2 वाजले असतील. ओके, म्हणजे इथे आपण मूळ रेखावृत्त
इथे आपला भारत. ओके, भारतामध्ये किती वाजले? 2 PM वाजले, बरोबर आहे. तर इथे जर बघितलं आपण 165 रेखावृत्त, 165 रेखावृत्त, ते आलं तरी चालेल. ओके, अजून दुसरं पण सम त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतं, ते पण बघू आपण. 165 रेखावृत्तावर किती वाजले असतील? ठीक आहे. आता इथे जर बघितलं आपण तर आपल्याला इकडचं रेखावृत्त दिलाय का? नाही, फक्त कुठलं दिलंय? पश्चिमेकडचंच. मग पश्चिमेकडचं दिलंय तर या रेखावृत्ताला आपल्याला 165 × 4 ओके इज इक्वल टू किती येतात? 4 पंच 20, 6 चोक 24, 24 × 2 26, 4 1 4, 4 2 6. काय मिळाल्या ठिकाणी? 660 मिनिटे, बरोबर आहे. ओके, आता 660 मिनिटे ही जे याला आपण कन्वर्ट करणार कशामध्ये? आवर्स मध्ये. किती मिळतं आपल्याला? 11 तास. मग 11 तास आपण मागे यायचं, बरोबर आहे. तर 2 PM होतं, मग काय येणार? 1 12 11, बरोबर आहे. त्याच्यानंतर 10 9 8 7 6 5, बरोबर आहे. 4 आणि 3. ओके, मग इथे PM आहे, इथे काय येणार? AM काय येणार? 3. किती रेखावृत्तावर? 165 रेखावृत्त. समजलं? लक्षात आलं? कळलं की नाही? ओके, नाही डायरेक्ट टाइम दिला ना त्यांनी आपल्याला. जर टाइम दिला नसता तर प्रॉब्लेम होता, पण डायरेक्ट काय दिलं त्यांनी आपल्याला? टाइम दिलाय, म्हणून त्यानुसार आपण जातो. पण आता कसं आहे, तसं असेल ना तर त्या ठिकाणी काय होतं, जर आपल्याला टाइम दिलाय तर सम असं सॉल्व्ह करायचं. जर रेखावृत्त दिले असेल तर ते रेखावृत्त आणि हे रेखावृत्त आपण काय केलं असतं? डिपेंड ऑन क्वेश्चन. तुम्हाला क्वेश्चन दिले तसं ते सॉल्व्ह करायचं. जर तुम्हाला तिथे रेखावृत्त दिले तर तुम्हाला ते आणि हे रेखावृत्त काय करणार? तुम्ही ऍड करणार आणि इंटू काय करणार? 4 करणार. मग जो टाइम येणार तर तुम्ही काय करणार? मायनस करणार. पण तुम्हाला इथे टाइम दिलेला, इथे रेखावृत्त दिलेलं नाहीये. मग जसा प्रश्न असेल तसं तुम्ही त्या ठिकाणी काय करायचंय? सॉल्व्ह करायचे. कळलं? ओके ओके, बघा आता हा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे तुम्हाला. हा प्रश्न विचारलाय, हा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. कळलं? दोन्ही प्रश्न आयोगाने विचारले. आणि लास्ट टाइम आणखी एक प्रश्न विचारला होता अमेरिकेचा, अमेरिकेवर प्रश्न विचारला होता. म्हणजे एक न्यूज भारतामध्ये जर 6:30ला आली असेल तर ती अमेरिकेला किती वाजता, या रेखावृत्तात किती वाजता आली असेल. म्हणजे असं पण त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जातं? विचारलं जातात. मग टाइम जर प्रश्न असतो, लक्षात घ्या. रॅन्डमली प्रश्न विचारला जातो, एक ते किती रेखावृत्तावर घेतलाय आपण असा विचारला जातो, किंवा या पद्धतीने तुम्हाला प्रश्न काय केले जातात? विचारले जातात. ओके, काही क्वेश्चन्स मी तुम्हाला देते, ते घरी जर उद्या काय करायचे? तुम्ही सॉल्व्ह करायचे. नाही आले तर मला सांगा. कन्वर्ट करायचं, जर भाग जात असेल तर भाग द्या, नाही जात असेल छोटी अमाऊंट हे असेल मिनिटी असेल तर डायरेक्ट काय करा? तुम्ही आवर्स मध्ये कन्वर्ट करा. असं नाही देतात ते आपल्याला, आपल्याला पाठ करायची गरज नाही. ते फक्त सॉल्व्ह करायचे. फक्त इथे काय त्यांनी रेखावृत्त दिल्याने आपल्याला प्रश्न देताना इथे का दिला नाही? तर इथे महाराष्ट्रात MPSC करणाऱ्या प्रत्येक मुलाला माहिती आहे की सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश किती रेखावृत्तावर. त्यांनी डायरेक्ट रॅन्डमली प्रश्न विचारला की सौराष्ट्र ते अरुणाचल प्रदेशामध्ये किती तासाचा फरक. जो मुलगा MPSC करणार त्या मुलाला माहितच आहे की भारताचं रेखावृत्त कुठून एंड होतं आणि कुठे स्टार्ट होतं. त्याच्यामुळे इथे तुम्हाला रेखावृत्त मेन्शन केलं नाही. दिलंय का रेखावृत्त? नाही, डायरेक्ट काय दिलंय तुम्हाला? प्रश्न दिलाय. काय दिलाय प्रश्न? सौराष्ट्र ते अरुणाचल प्रदेशामध्ये किती तासाचा फरक आहे. मग अशा वेळेस रेखावृत्त देत नाही, मग ते आपल्याला रेखावृत्त त्या ठिकाणी ऍड करून काय करायचंय? आन्सर करायचंय. पण बहुतेक प्रश्न तुम्हाला रेखावृत्त देऊनच त्या ठिकाणी काय केले जातात? दिलेले असतात, आणि त्या पद्धतीने मग ते सॉल्व्ह करता येतं. ओके, पक्के लिहा. तेहरान येथे 32 पूर्व रेखावृत्तावर सोमवारचे सकाळी 7 वाजले असतील, म्हणजे 7 AM, तर पुढील रेखावृत्तावर किती वाजले असतील? ओके, पहिले लिहा कोलकाता 84 पूर्व रेखावृत्त. पहिला प्रश्न 84 पूर्व, कोलकाता इथे 84 पूर्व रेखावृत्त. आता तुम्हाला दोन्ही रेखावृत्त दिले, ऑलरेडी एक दिवस टाकलेला कुठला? तेहरानचा. आणि पुढचे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे? काढायचे. ओके, तर कोलकाता कितीवर? 84 पूर्व रेखावृत्त. त्याच्यानंतर पेरिया कंट्री 105 पूर्व रेखावृत्त, एकाखाली एक प्रश्न लिहा. त्याच्यानंतर टोकियो 142 पूर्व रेखावृत्त. त्याच्यानंतर बोस्टन 78 पश्चिम रेखावृत्त. त्याच्यानंतर कॅलिफोर्निया 137 रेखावृत्त. त्याच्यानंतर सॅन्टियागो 150 पश्चिम रेखावृत्त. म्हणजे तुम्हाला 3 प्रश्न कशावर आहे? पूर्ववर, आणि 3 प्रश्न कशावर? पश्चिमवर. ओके, मग त्या पद्धतीने तुम्हाला ते प्रश्न काय करायचे? सॉल्व्ह करायचे. कुठलं? ओके, डन. किती प्रश्न झाले? 6 प्रश्न. समजलं? सॉल्व्ह करून या, नाही आले तर उद्या मी सॉल्व्ह करून दे. ठीक आहे.
तर टाइम झोन काय बघितलं होतं आपण, तर टाइम झोन हा ग्रीनिच या ठिकाणी घेतो आपण आणि तिथे टाइम झोन असतो आपला 0 आणि पूर्ण पृथ्वी 360 आपले ते रेखावृत्त आहे. कुठल्याही रेखावृत्तावर गेले तुम्ही त्या ठिकाणी, रेखावृत्त म्हणजेच काय, लॅटिट्यूड, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी अक्षरवृत्त लॅटिट्यूड आणि रेखावृत्त लॉन्जिट्यूड. ओके, म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे आपण काल काय केलं, आपण किती शिकलो. नॉर्थ हेमिस्फिअर, साऊथ हेमिस्फिअर कशा पद्धतीने कंडिशन आहे आपल्याला ते पण आपण या ठिकाणी काय केलं, बघितलेलं. ओके, आणि त्याचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात, 4 क्वेश्चन्स मी तुम्हाला दिले होते, 4ही मी आज काय करून देईल, तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. कळलं? ओके, आणि उद्याला मी तुम्हाला 6 प्रश्न तुम्हाला दिले, ते 6 प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं त्या ठिकाणी, तर लक्षात घ्यायचंय. आपण सांगितलं होतं की पश्चिम जर भाग असेल, कुठला भाग, पश्चिम. ओके, त्या ठिकाणी जर बघितलं 2 रेखावृत्त असेल तुम्हाला, पूर्व किंवा पश्चिम, दोन्ही रेखावृत्त या ठिकाणी काय करायचे, ऍड करायचे. दोन्ही रेखावृत्त काय करायचे, ऍड. जसे तुम्हाला आता बोस्टन दिलंय, काय दिलंय तुम्हाला, बोस्टन, आणि तेहरान दिलंय. आता तेहरान आणि बोस्टनचं रेखावृत्त ऍड होणार. ओके, पण पूर्वेकडे तुम्हाला या ठिकाणी रेखावृत्त दिलंय, पहिला कुठला दिलाय, कोलकाता, आणि तेहरान दिलाय कुठला, 32 आणि 84. मग पूर्वेकडचे दोन्ही आहे म्हणून मोठ्या रेखावृत्त लहान. म्हणजे इथे जर बघितलं तर पूर्वेकडे, लक्षात घ्या, पूर्व या ठिकाणी बघतो, इथे तुम्हाला काय दिलंय, बोस्टन, आणि इकडे काय दिलंय तुम्हाला, तेहरान. ओके, आता तेहरानचं तुम्हाला दिलंय किती, 32, आणि बोस्टनचं किती दिलंय तुम्हाला, 78. ओके, मग इकडे कुठल्या डायरेक्शनला आहे, पश्चिम, बरोबर आहे. हा कुठला दिला आपल्याला, पूर्वेकडचा. पूर्वेकडचा दिला असेल किंवा पूर्वेकडचा दिला असेल, पण आपला पश्चिम रेखावृत्त जर मेन्शन केलं असेल ना, तर दोन्ही रेखावृत्ताची काय करायची, ऍडिशन. कळलं? ओके, आणि ही ऍडिशन केली की येणारा जे काही फिगर आहे ना, त्या फिगरला तुम्हाला काय करायचं आहे, 4 ने इंटू करायचं. कितीने इंटू करायचं, 4 ने. आणि 4 ने इंटू केलं की त्याला कन्वर्ट करायचंय तुम्हाला मिनिट्स मिळणार. ओके, मिनिट्स मिळाले की त्याला कन्वर्ट करायचं आर्स मध्ये, आणि जेवढे काही आर्स येणार तुमचे, ते आर्स या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, मायनस करायचे. कुठली प्रोसेस ही, पश्चिमेकडची. ओके, आता पूर्वेकडचं काय सांगतो आपण, पूर्वेकडचे जर असेल तर रेखावृत्त दिलं असेल तुम्हाला, ओके, तर तुम्हाला काय करायचंय, मोठ्या रेखावृत्तामधून लहान रेखावृत्त काय करायचंय, मायनस. लक्षात, जे काही फिगर येईल त्याला इंटू काय करायचंय तुम्हाला, 4 आले की तुम्हाला काय मिळतात, मिनिटे. ओके, मिनिटे मिळाले की कन्वर्ट करायचं आर्स मध्ये. ओके, आणि आर्स मध्ये कन्वर्ट केले की हे आर्स आपल्याला प्लस करायचे, इथे काय करायचंय, मायनस करायचं. बस एवढंच लक्षात ठेव, आन्सर तुमचं येऊन जाईल. वेगळं काही करायची गरज नाही. चालेल तर मी आहेच. आज बघा, नाही ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांना पण समजलं, नाही सॉल्व्ह केले त्यांना पण त्या ठिकाणी कळालं. ओके, तर मी या पद्धतीने उद्याला तुम्हाला काय करेल, सॉल्व्ह करू. मग प्रयत्न करा, कारण कसं मी डायरेक्ट आज सॉल्व्ह करून दिलं ना, तुम्ही दिमागची बत्ती तुमची लागणार नाही. हे जर तुम्हाला लावायचे असेल तर थोडं प्रेशर पाहिजे की नाही, बरोबर आहे. तर तेवढं तुम्ही त्या ठिकाणी घरी जाऊन काय करा, तुम्ही सॉल्व्ह करा. नाहीच आले तर आपण उद्या त्या ठिकाणी सॉल्व्ह करू, काही टेन्शन घ्यायचं नाही. पण मी सांगितलं त्या पद्धतीने काय करा, तुम्ही सॉल्व्ह करा. आन्सर येईल, 100% तुमचे आन्सर येतील. ओके, पण आता तुम्हाला कसं आहे, प्रश्नांचे स्वरूप असे दिले जातात, प्रश्नांच्या स्वरूपामध्ये काय दिले जातात तुम्हाला, असे, आणि असेच प्रश्न विचारले म्हणून आपण प्रॅक्टिस सुद्धा काय करतो, अशीच करतो. पण तशा तुम्ही जे बोलतात त्यावेळी तसा प्रश्न विचारला जात नाही. पश्चिमेकडच्या, बरोबर. पण इकडे काय करणार, ते इथून 0 पासून इकडे येतात 180, इकडे 0 पासून येतात तुमचे किती, 180. मग याच्या दरम्यान ते 178, 172, 200 असं नाही देत. कळलं का तुम्हाला, म्हणजे ह्या 0 आहे म्हणजे इकडून हा चालू झाला कितपर्यंत, 180. मग इथून आपण जर बघितलं तर इथून आपण येतो 82.5 कोण, इंडियाचा टाइम झोन. हा, म्हणजे आपण इथे 97 पर्यंत जरी असलो, या फिगर मध्ये आपण 97 पर्यंत जरी असला आपला एरिया कोणाचा, भारताचा, पण आपण आपलं रेखावृत्त मिडलला घेतलं ना. आपण सांगितलं कुठल्याही देशाचं रेखावृत्त घ्यायचं असेल त्या देशाच्या कुठल्या भागी असावं, मध्यभागी असावं, बरोबर आहे. मग आपण कुठलं घेतलंय, ते मध्यभागी असलेच. कळालं? ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, काय अडचण आहे कुणाला? ओके, प्रश्न सॉल्व्ह करा, जे नवीन आहे त्यांनी पण सॉल्व्ह करा. आजूबाजूला थोडं लेक्चर संपल्यावर विचारून घ्या, नाही तर मी आहे, मला विचारा लेक्चर संपल्यावर की काही तुम्हाला समजलं नसेल तर. ओके, पण आता मी तेवढं रिपीट जात नाही, आपण आता पुढे जाऊ. तर आपल्याला या ठिकाणी बघायचंय, काल आपण कुठला स्थान विस्तार बघितला, जगाचं. आज स्थान विस्तार बघू या ठिकाणी कोणाचं, भारताचं आणि महाराष्ट्राचं. कोणाचं बघू आपण, भारताचं आणि महाराष्ट्राचं. काय, स्थान आणि विस्तार. ओके, लक्षात घ्या, स्थान आणि विस्तार. जगाचं स्थान आणि विस्तार काल बघत असताना आपण कशा पद्धतीने बघितलं होतं, तर पृथ्वीवर आडव्या आणि उभ्या लाईनी आहे. आडव्या लाईनी म्हणजे कोण, अक्षरवृत्त. किती अक्षरवृत्त, 181, बरोबर आहे. आणि उभ्या लाईनी काय बघितलं आपण, रेखावृत्त. किती आहे रेखावृत्त, 360. ओके, आणि हेच म्हणजे या ठिकाणी जगाचं स्थान आणि विस्तार. लक्षात घ्या, कोणाचं स्थान आणि विस्तार, जगाचं.
काय आहे जगाचं स्थान आणि विस्तार? अक्षवृत्त आणि रेखावृत्त. आणि पृथ्वीवर असणाऱ्या काल्पनिक रेषा या कुठल्या रेषा? काल्पनिक रेषा. मग त्यानं सांगितलं होतं आपण की अक्षय आडवा रेखा उभी. अक्षवृत्त नेहमी कशा असतात? आडवे. आणि रेखावृत्त नेहमी कशा असतात? उभे. ओके, या पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलेलं की कशा पद्धतीने आपल्याला स्थान आणि विस्तार या ठिकाणी दिसतंय. ओके, आता इथे बघत असताना आपल्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा जर विचार केला तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण काय बघूया? भारताचं स्थान विस्तार बघू. नंतर कोणाचं स्थान विस्तार? महाराष्ट्राचं. ओके, आता सर्वप्रथम जर बघितलं आपण तर भारताचं स्थान हे कुठे आपल्या इथे? तर लक्षात येईल तुम्हाला भारताचं स्थान कशा पद्धतीने आपल्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता इथे जर बघितलं आपण तर भारताचं स्थान कुठे येतं? आशिया खंडात. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण, काल आपण बघितलं होतं की या ठिकाणी उत्तर गोलार्ध बघितलं होतं. काय बघितलं होतं आपण? उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. ओके, त्याच्यानंतर आपण अशा लाईन दिल्या त्या ठिकाणी, बरोबर आहे. ओके, या पद्धतीने मग हा कुठला गोलार्ध या ठिकाणी? ओके, हा जर बघितला उत्तर पश्चिम, हा कुठला येतो? उत्तर पूर्व. ओके, आता या गोलार्धामध्ये जर बघितलं आपण तिथे असं आपल्या इथं आशियाचा भाग, असा कुठला खंड येतो? आशिया खंड. ओके, या आशिया खंडामध्ये इंडियाचा भाग जर बघितलं तिथे लक्षात. मग भारताच्या नकाशा म्हणजे जगाच्या नकाशामध्ये जर बघितलं भारताचं स्थान हे कुठे आपल्या इथं लक्षात घ्यायचं? कुठल्या खंडात? आशिया खंडात असून जर बघितलं आपण तर कुठे येतं? उत्तर पूर्व गोलार्धात. समजलं? भारताचं स्थान हे कुठे आहे? आशिया खंडात उत्तर पूर्व गोलार्धात. कुठे? उत्तर पूर्व गोलार्ध, नॉर्थ ईस्ट हेमिस्फिअर. लक्षात घ्या कुठे येतं एक्झॅक्ट लोकेशन इंडियाचं? नॉर्थ ईस्ट हेमिस्फिअर. ओके, आशिया खंडामध्ये लक्षात घ्या कुठे? आशिया खंडामध्ये उत्तर पूर्व गोलार्धात आपल्या भारताचं काय दिसतं या ठिकाणी? स्थान दिसतं. ओके, आता जर बघितलं आपण या ठिकाणी विस्तार कसा सांगायचा आपल्याला? विस्तार बघायचा आपल्या भारताचा विस्तार कुठल्या पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे, आता इथे जर बघितलं आपण, ठीक आहे, या पद्धतीने आपल्या भारताचा भूभाग या ठिकाणी आपल्याला काय होतं? दिसतोय. ओके, आता लक्ष द्या या ठिकाणी इथे जर बघितलं आपण तर या ठिकाणी काय आहे की विषुववृत्त. काय ठिकाणी? विषुववृत्त. ओके, आता विषुववृत्त हे जर बघितलं आपण तर विषुववृत्त कितीवर आहे तर लक्षात घ्यायचं? 0वर. कितीला विषुववृत्त? 0वर. ओके, आणि आपण जर बघितलं तर आपण कुठे येतो? बरोबर आहे, म्हणून 0चे आपण काय असणार? वरतीच असणार. ओके, विषुववृत्त हे कुठे आपल्या इथं? दक्षिणेस. ओके, आता इथे जर बघितलं आपण त्या ठिकाणी आपल्या इथे बेट येते. इथे अंदमान निकोबार असं या ठिकाणी काय दिसतं आपल्याला? छोटे मोठे असे बेट दिसतात. ओके, आता अंदमान निकोबार मध्ये आपण जर बघितल्या ठिकाणी आपल्या भारताचं शेवटचं टोक दिसतं. भारताचे शेवटचे टोक. ओके, लास्ट पॉइंट ऑफ इंडिया असं आपण त्याला बोलतो. भारताचं शेवटचं टोक हा जर बघितला तर हा येतो इंदिरा पॉइंट. कुठला पॉइंट? इंदिरा पॉइंट. ओके, तर लास्ट टाइम एक्झामला प्रश्न विचारलाय की इंदिरा पॉइंट हा किती अक्षवृत्तावर आहे? किती अक्षवृत्तावर आहे? ओके, तर लक्षात घ्यायचं हा येतो 645 अक्षांश. किती अक्षांश असतो? 645. म्हणजे 0 पासून कितीवर? 645 अक्षांशवर आपल्याला काय दिसतो? इंदिरा पॉइंट. आणि इंदिरा पॉइंट हे जर बघितलं तर भारताचं शेवटचं टोक. दोन्ही प्रश्न अँगलने विचारलंय की भारताचे शेवटचे टोक कुठलं? आन्सर काय? इंदिरा पॉइंट. ओके, सेकंड प्रश्न विचारल्या ठिकाणी इंदिरा पॉइंट हे किती अक्षवृत्तावर येतं? 640. म्हणजे दोन्ही अँगलने काय केलं आपल्याला प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारलेला आहे. त्यानुसार तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता इथे मेन बाउंड्री इथे स्टार्ट होते. आपली मुख्य बाउंड्री कुठे होते? इथे स्टार्ट होतं. ओके, मग इथे जर बघितलं तर या ठिकाणी काय येतं? कन्याकुमारी. ओके, मग कन्याकुमारी या ठिकाणी शेवटचा पॉईंट आपल्या इथे स्टार्ट होतो. ओके, इथे जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपण स्टार्ट होतो विषुववृत्तापासून 84 अक्षांश. किती अक्षांश स्टार्ट होतो आपण? 84 अक्षांश. ओके, आता आपण कुठल्या डायरेक्शनला चाललो? उत्तर. बरोबर आहे, कुठल्या डायरेक्शनला जातो आपण? उत्तर डायरेक्शनला या ठिकाणी जात आहोत. मग इथे तो आपण कितीला येतो या ठिकाणी? 37.6 अक्षांश. किती येतो? 37.6 अक्षांश. ओके, आता तुम्ही भारताचा अक्षांश विस्तार कसा लिहाल? अक्षांश विस्तार कसा लिहा? कसं सांगाल? सांगा बघू. 8,4 उत्तर अक्षांश ते 37.6 काय येणार? उत्तर अक्षांश. हा काय झाला? अक्षवृत्तीय विस्तार किंवा अक्षांश विस्तार. ओके, इंग्लिश मध्ये जर बोलायचं झालं तर कुठला येणार या ठिकाणी? लॅटिट्युडिनल एरिया. काय येणार? लॅटिट्युडिनल एरिया 84 नॉर्थ लॅटिट्यूड टू 37.6 नॉर्थ लॅटिट्यूड. बरोबर आहे, या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय? लक्षात घ्यायचं आहे. ओके, भारताचा अक्षवृत्ती विस्तार लक्षात आला तुम्हाला? म्हणजे भारत जगाच्या नकाशामध्ये याच अक्षवृत्तावर स्टार्ट होणार आणि याच अक्षवृत्तावर करणार एंड.
एवढंच त्या मध्ये आपलं काय असणार, एरिया असतात. कुठल्या नकाशामध्ये, जगाच्या नकाशामध्ये. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं आपण इथून जर बघितलं आपण तर या ठिकाणी तर आपल्या कोण, गुजरात. कोण येतं, गुजरात. ओके, आता गुजरात स्टार्ट होत्या ठिकाणी 68 रेखांश. आता उभ्या लाईनी आल्या, किती लाईनी आल्या, उभ्या. ओके, मग इथे जर बघितलं आपण तर या पद्धतीने आपण स्टार्ट होतो. शेवटी काय त्या ठिकाणी, अरुणाचल प्रदेश. काय त्या ठिकाणी, अरुणाचल प्रदेश. ओके, आता अरुणाचल प्रदेश कितीवर, 97 रेखांश. किती येतं, 97 रेखांश. ओके, म्हणजे आपण आलो उभ्या लाईनी आणि आडव्या लाईनी या ठिकाणी आपण आलोय. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर रेखांश विस्तार कसा लिहिणार तुम्ही, सांगा बघू. 68/6 काय येणार, पूर्व रेखांश. बरोबर आहे, ते 97 काय येणार, पूर्व रेखांश. हा काय झाला तुमचा रेखारत्य विस्तार. आणि हे झालं भारताचा विस्तार. हे काय झालं, भारताचं स्थान. हे काय झालं, भारताचा विस्तार. लक्षात. आणि इथे लक्षात घ्यायचं, आपण अक्षरवृत्ती विस्तार बघत असताना नेहमी डायरेक्शन ही कुठली घेतो, उत्तर. अक्षरवृत्ती विस्तार महाराष्ट्राचा बघा किंवा भारताचा बघा, अक्षरवृत्ती विस्तार बघत असताना तुम्ही डायरेक्शन कुठली घेणार या ठिकाणी, उत्तर. ओके, आणि रेखावृत्ती विस्तार बघत असताना नेहमी डायरेक्शन हे कुठले येणार, पूर्व. काय येतं तर लक्षात घ्या, कारण भारत कुठे येतं. मग हे काय करतात आयोग आपल्याला या ठिकाणी, बरेचसे गुगली टाकतात, आपल्याला फिगर सेम देतात पण दिशा ते चेंज करतात. उत्तरच्या ऐवजी दक्षिण, आणि काय आहोत आपण असे, अरे हा दक्षिणेकडून तर चाललोय, मग डायरेक्शन कुठली, दक्षिण. ओके, पण ऍक्च्युली दक्षिण नाहीत, कुठले त्या ठिकाणी, उत्तर. समजलं. ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं भारताचं स्थान आणि भारताचा काय विस्तार. कुठला विस्तार, रेखावृत्ती आणि अक्षरवृत्तीय विस्तार. ओके, प्रॉपर भारताचा नकाशा काढून त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय ते दाखवायचं आहे, कंपल्सरी. आणि नकाशा अमिबा आला तरी चालेल, पण वहीमध्ये कंपल्सरी नकाशा काढायचा म्हणजे काढायचाच. समजलं. ओके, तर विस्तार लक्षात आला तुम्हाला कशा पद्धतीने येतं. ओके, आता इथे जर बघितलं तर या दोन अक्षरवृत्तीमधील अंतर, दोन अक्षरवृत्तीमधील अंतर हे किती आहे तुमचं, या आणि या भारताच्या दोन अक्षरवृत्तामधील अंतर हे किती आहे माहिती आहे, 29. आणि रेखावृत्तामधलं सुद्धा तेवढंच आहे, लक्षात घ्या, सेम आहे. दोन मग अशी रेखावृत्तातलं बघितलंच ना आपण, किती आहे, 29. आणि दोन अक्षरवृत्तामधलं अंतर सुद्धा किती आहे, 29. हे पण प्रश्न एक्झामला विचारलेला आहे, काही विचारताय लक्षात घ्या. ओके, त्या पद्धतीत तुम्हाला काय केलं, प्रश्न जो आहे तो प्रश्न इथे विचारलेला आहे. ओके, डन. भारत कळाला तुम्हाला, अरे हो की नाही, ठीक आहे. आता या ठिकाणी बघू आपण दुसरं, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ओके, आता इथे जर बघितलं आपण तर लक्षात घ्यायचं, महाराष्ट्राचं स्थान जे ते स्थान कुठे येणार. आता महाराष्ट्र जर बघितलं आपण तर महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी कुठे दिसतोय, तर लक्षात घ्या, हा जो भाग येतो या ठिकाणी आपल्या इथं, बरोबर आहे, इथे आपला काय दिसतो, महाराष्ट्र. या भागामध्ये म्हणजे हा भाग कोणाचा, आपल्या इथे महाराष्ट्राचा. ओके, कुठे महाराष्ट्राचं स्थान, कोणाच्या, येस. ओके, म्हणजे या ठिकाणी स्थान जर बघितलं, स्थान कुठे येतं, भारताच्या पश्चिमेस. आणि या ठिकाणी सांगता येईल आपल्याला, उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी विशाल भूमी म्हणजे कोण, महाराष्ट्र. लक्षात घ्या, उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी कुठली भूमी, विशाल भूमी म्हणजे कोण, महाराष्ट्र. ओके, आता इकडचा भाग कुठला आपला, हा उत्तर भारत, बरोबर आहे. इकडचा भाग कुठला, हा दक्षिण भारत. याच्या मधोमध असणारा कोण, महाराष्ट्र. ओके, म्हणजे महाराष्ट्राचं स्थान हे कुठे आहे, भारताच्या पश्चिमेस असून, कुठे असून, भारताच्या पश्चिमेस असून उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा मधला भूभाग म्हणजेच कोण आहे, आपला महाराष्ट्र. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता महाराष्ट्राच्या ठिकाणी आपण विस्तार बघूया. काय बघूया, महाराष्ट्राचा विस्तार. ओके, आता महाराष्ट्राचा विस्तार बघत असताना ओके या पद्धतीने आपण महाराष्ट्राचा भूभाग बघूया की कशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. ओके, आता इथे जर बघितलं आपण त्या ठिकाणी आपल्या शेवटचा भाग, दक्षिणेकडचा भाग, हे आता बघतोय की बाबा हा असं असं आहे, आपला महाराष्ट्र इथे, आपला भारत इथे, हे आता कळतंय आपल्याला. तेव्हा फक्त भारताचा महाराष्ट्राचा नकाशाच माहित होता आपल्याला, पण जगात कुठे आणि भारतात कुठे या पद्धतीने काही आपण तसा अभ्यास केलेला नाही, आणि कोणी सांगणार पण नव्हतं की बाबा असा अभ्यास कर, कुठेतरी कामी येईल, बरोबर की नाही. तर इथे लक्षात घ्यायचं आपल्याला. तर आता इथे हे शेवटचा पॉईंट कन्याकुमारी स्टार्ट झाला होता. ओके, तर आपला महाराष्ट्राचा शेवटचा पॉईंट या ठिकाणी काय स्टार्ट होणार, काय स्टार्ट होणार या ठिकाणी, सिंधुदुर्ग, बरोबर आहे. काय स्टार्ट होणार, सिंधुदुर्ग. ओके, आता इथून आपण काय होणार की इथे कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र. ओके, म्हणजे आपण इथे आलोत. ओके, मग ही जी फिगर दिली आपल्याला या ठिकाणी कुठली,
84. ओके, यापेक्षा इथे येणारी फिगर ही कमी असेल की जास्त असेल? बरोबर की नाही? म्हणजे लक्षात घ्या की जास्त असेल. ओके, मग सिंधुदुर्ग हे किती स्टार्ट होतं? ते स्टार्ट होतं आपल्या इथे 15.8. ओबीस त्याच्यापेक्षा काय जास्त आहे. म्हणजे कुठल्या अक्षरांवर स्टार्ट होतो आपला महाराष्ट्र? 15.8 अक्षरांवर. ओके, आणि भारत किती स्टार्ट झाला होता? 8च्या. एवढं लक्षात घ्या. ओके, कारण ओबियसली 8-4 पेक्षा महाराष्ट्र उत्तरेस आहे, तर आपली ती फिगर काय असणार? जास्त असणार. ओके, मग इथे आपण स्टार्ट होतो 15.8. आता आपण उत्तर चाललो, पुढे डायरेक्शनला चाललो आपण उत्तरेस. बरोबर आहे. शेवटी या ठिकाणी काय येतं आपल्या इथे? नंदुरबार. काय त्या ठिकाणी? नंदुरबार. ओके, आता आपण इथपर्यंत जाणार का? बरोबर, 37 पर्यंत जाणार का? नाही, आपला भाग इथपर्यंतच आहे. म्हणजे याच्यापेक्षा येणारी फिगर ही काय असणार? एवढं तर कळतं आपल्याला, काय असणार? कमी. ओके, मग इथे आपण कधी येतो तर लक्षात घ्या, इथे येतो आपण कुठल्या अक्षरांवर? 22-6 अक्षांश. कशाला येतो आपण? 22-6. ओके, कसं लिहिणार तू महाराष्ट्राचा अक्षरवृत्त विस्तार? कसं लिहिणार तुम्ही? कळलं? ओके, म्हणजे कसं लिहिणार आपण? 15-8. बरोबर आहे, लक्षात घ्या. काय लिहिणार ठिकाणी? 15-8 उत्तर अक्षांश ते 22-1 उत्तर अक्षांश. हा काय झाला महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार. कुठला विस्तार? अक्षरवृत्तीय विस्तार. ओके, आता या ठिकाणी बघू आपण रेखावृत्ती विस्तार. कुठला विस्तार बघू आपण? रेखावृत्ती. ओके, आता रेखावृत्ती विस्तार या ठिकाणी बघत असताना इथे जर बघितलं आपण, तिकडे गुजरात बाहेर आहे, महाराष्ट्र कसं आहे? आत. ओके, मग या फिगर पेक्षा महाराष्ट्राची येणारी फिगर ही कमी असेल की जास्त असेल? या फिगर पेक्षा महाराष्ट्राचे काय असणार? जास्त असणार. बरोबर आहे. मग इथे जर बघितलं तर आपलं प्लेस येते या ठिकाणी कुठलं? पालघर. कुठलं येतं? पालघर. ओके, मग पालघर जर बघितलं या ठिकाणी कितीला स्टार्ट होतं? तर 72-6 रेखांश. कितीला स्टार्ट होतो आपण? 72-6 रेखांश. मग आपण कुठल्या डायरेक्शनला चाललो बरं? आता लक्षात घ्या, कुठे चाललो आपण? पूर्वेस. ओके, तर सर्वात बाहेर येते या ठिकाणी काय? गडचिरोली. कुठलं प्लेस येतं? गडचिरोली. मग गडचिरोली जर बघितलं आपण या ठिकाणी, तर गडचिरोली हे किती याच्यावर? आता 97 पर्यंत जाणार का? नाही. मग याच्यापेक्षा फिगर ही काय असणार? कमी असणार, कारण आपण आतमध्ये आहोत. बरोबर आहे. मग इथे जर बघितलं तर या ठिकाणी येतो आपण 89 पूर्व रेखांश. ओके, मग वाचताना कसं वाचणार आपण? लिहिताना कसं लिहिणार? 72-6 पूर्व रेखांश ते 89 पूर्व रेखांश. ओके, म्हणजे हा काय झाला तुमचा महाराष्ट्राचा विस्तार. ओके, हे काय झालं? महाराष्ट्राचा स्थान. लक्षात घ्या, म्हणून आपण त्याला करतो स्थान आणि विस्तार. स्थान वेगळं आहे आणि विस्तार वेगळा, म्हणून त्याला बोलत असताना आपण काय बोलतो? स्थान आणि विस्तार. लक्षात आहे तुम्हाला? ओके, तर यानुसार तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. थोडं लक्ष द्या माझ्याकडे, आणखी वेळ देते मी तुम्हाला. महत्वाचा टॉपिक आहे हा. ओके, आता इथे कसं आहे, जरी कन्याकुमारी जरी असलं, काय असलं ठिकाणी? कन्याकुमारी हे जरी प्लेस या ठिकाणी दिलं असेल तुम्हाला, ओके, पण या ठिकाणी एक्झॅक्ट कुठल्या पॉइंटला स्टार्ट होतं आपलं भारताचं अक्षरवृत्ती विस्तार? तर ते स्टार्ट होतं, लक्षात घ्या, कुठे स्टार्ट होतं? कुट्टानंद. कुठे होतं? कुट्टानंद. ओके, त्याच्यानंतर इथे जर बघितलं या ठिकाणी आपण एंड होतो, म्हणजे लास्ट पॉइंट आपला कुठला? दत्ता. ओके, इकडे स्टार्ट जरी गुजरात बोललो आपण, तरी या ठिकाणी येतं तुमचा, लक्षात घ्या, काय येतं? घुमर मोठा. इकडे जरी आपण एंड होत असलं तरी या ठिकाणी काय येतं तुमचं? किंबिथू. या लाईनला लक्षात घ्या. हो, त्यामध्येच आहे, पण त्यातला तो जिथे स्टार्ट होणारा पॉइंट आहे तो. ओके, आता इथे जर बघितलं, जरी सिंधुदुर्ग म्हटलं आपण, तर या ठिकाणी स्टार्ट होतो आपण कुठे? नकाशा बघा तुमचा, शेवटचा भूभाग कुठला आहे? दोडा मार्ग. कुठे येतो? सिंधुदुर्ग मध्ये. पण स्टार्ट कुठून होतं? दोडा मार्ग पासून. ओके, जरी नंदुरबार असलं तरी ते एंड कुठे होतो? कळलं? ओके, जरी इथे पालघर जरी असला तरी स्टार्ट कुठे होतो आपण? शेवटी गडचिरोली जरी असला तरी एंड कुठे होतं? कुठे होतं? भामरागड. समजलं? ओके, पुन्हा या ठिकाणी ट्विस्ट आहे, लक्ष द्या. आणखी प्रश्न कसा विचारला जातो आपल्याला? ओके, आपण जर बघितलं प्रत्येक ठिकाणी आपण आडव्या आणि उभ्या लाईन मारल्या. कुठल्या लाईन्स दिल्या आपण या ठिकाणी? आडव्या आणि उभ्या लाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहे. ओके, आता इथे जर बघितलं तर अशा 2 लाईन आपण घेतो. कुठल्याही घ्या, आडव्या घ्या, उभ्या घ्या, कुठल्याही या ठिकाणी काय घेतलं आपण? 2 लाईन. ओके, प्रत्येक 2 लाईन मध्ये या ठिकाणी लाईन आहे तुमच्या किती? 10 लाईन्स. किती लाईन्स या ठिकाणी? 10 लाईन्स. प्रत्येक 2 लाईन्स मध्ये या ठिकाणी किती तुमच्या? 10 लाईन्स. ओके, आता ठिकाणी 10 लाईन्स इंटू या ठिकाणी किती? 6. काय करतो आपण? 10 लाईन्स इंटू काय करतो आपण? 6. ओके, इज इक्वल टू या ठिकाणी किती मिळतं आपल्याला? 60 डिग्री. किती मिळतं? 60 डिग्री. ओके, आता ह्या फंडा कळला का तुम्हाला? हे कळलं का? 2 लाईन म्हणजे कुठल्या? या 2 लाईन घ्या किंवा या 2 लाईन घ्या. ओके, या 2 लाईन मध्ये आतमध्ये असणाऱ्या किती लाईन आहे?
10 लाईन. तुम्ही नकाशा बघा, नकाशामध्ये 2 मोठ्या लाईन असतात, बारीक बारीक आतमध्ये लाईन्स असतात. ओके, तर त्या किती असतात त्याच्यामध्ये 10. ओके, मग 10 इंटू किती केले आपण 6, किती झाले 60. ओके, आता बघा इथे महाराष्ट्र आपल्या इथं 15व्या लाईन पासून किती लाईनवर आहे, 15 रेखावृत्तापासून किती लाईनवर आहे 8. मग 8ला कितीने इंटू करणार आपण 6ने. ओके, म्हणजे 6ने इंटू केलं तर किती येणार या ठिकाणी, समजलं. ओके, पण एक्झॅक्ट महाराष्ट्राचं लोकेशन हे स्टार्ट होतं 1544. एक्झॅक्ट लक्षात घे, कुठे स्टार्ट होतं म्हणजे दोडा मार्ग कुठे स्टार्ट होतो तुमचा. ओके, ऑप्शन मध्ये ऍट टाइम तुम्हाला हे पण दिलं असेल, हे पण दिलं असेल, तर आन्सर तुमचं हे काय आलं, कुठे स्टार्ट होतो आपण 1544. ओके, आता इथे किती आहे तुम्हाला 22, म्हणजे 22 पासून किती लाईनवर आहे तुम्ही 1. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहिताना काय लिहिणार 22 6, बरोबर आहे. आता इथून जर बघितलं 72 पासून किती लाईनवर आहात. ओके, मग या ठिकाणी काय करणार तुम्ही 36. इकडेच बघितलं 89. ओके, 80 पासून किती लाईन 1, समजलं. मग तुम्हाला ही फिगर देऊ द्या किंवा ही फिगर देऊ द्या, तुम्हाला ते कशी आली हे कळणं महत्वाचं. कशी आली ते कळालं, समजलं. ओके, मग प्रॉपर व्यवस्थित नकाशा काढा. एका पेजवर एकच लिहा स्थान आणि विस्तार भारताचा आणि महाराष्ट्राचा, पण व्यवस्थित लिहा. कळलं. ओके, ते झालं आपलं महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार, आणि हे झालं कोणाचं भारताचं स्थान आणि विस्तार.